41 दिवसांचं व्रताचं पालन करून नाशिकवरून ठाणे आणि ठाण्यावरून चेंगनूर असा रेल्वेचा प्रवास करून आपण निघालेलो आहे आता केरळकडे। कधी कधी प्रवास पायांनी नाही तर मनाने केला जातो आणि हा आहे तसाच एक प्रवास, श्रद्धेचा, संयमाचा आणि भक्तीचा। नाशिकहून निघालो एका वेगळ्या ध्येयासाठी। शरीरावर काळा कपडा, मनात भक्ती आणि ओठांवर एकच मंत्र, स्वामीये शरणमय्यप्पा। चेंगनूर स्टेशनपासून सुरू झाला भक्तीचा खरा प्रवास। चेंगनूरपासून पंबा नदीमधील पवित्र स्नान आणि पुढे पर्वत चढून पायी प्रवास। तर केरळमधल्या या शबरीमाला मंदिराला आपण कशा रीतीने भेट देऊ शकतो, कशा रीतीने आपण पंबापर्यंत पोहोचू शकतो, तिथली प्रथा काय आहे, 41 दिवसांचं व्रत काय आहे, या मंदिराचं महत्त्व काय आहे, हे मंदिर उघडण्याची वेळ कधी असते, याचं तिकीट आपण कशा रीतीने घेऊ शकतो, याचं व्हर्च्युअल कूपन आपण ऑनलाईन कशा रीतीने काढू शकतो, या मंदिरामध्ये जाण्यासाठी पाळावयाचे नियम काय, जर आपण 41 दिवसांचं व्रत नाही केलं तर दर्शन घेऊ शकतो का, याच्याविषयीची संपूर्ण माहितीचा मराठीमधला व्हिडिओ मी यूट्यूबवर बनवलेला आहे। नक्की जाऊन व्हिजिट करा, आवडल्यास नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही शबरीमाला मंदिराची माहिती सर्व मराठी बांधवांपर्यंत पोहोचेल। धन्यवाद। स्वामीये शरणमय्यप्पा।